प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। अखेर मिहीर कायमचा सिंगापूरला जात असताना सागर व मुक्तामधली ब्याद सावनी कशाप्रकारे बाजूला करणार आणि माझ्या पोटामध्ये बाळ आहे आणि मी प्रेग्नंट आहे आणि हे बाळ मिहीरचं आहे असं हर्षवर्धनला सांगत मिहिका ही हर्षवर्धनचा कशाप्रकारे बँड वाजवणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं सागरने मिहिकाला कायमचे विसरून जाण्यासाठी मिहीरला सिंगापूरला बिझनेसच्या कामानिमित्त पाठवण्यासाठी ठरवलेले असते आणि तिथेच त्याला सेटल करण्याचे ठरवलेले असते। या निर्णयात मुक्ता आणि सागर हे दोघेही त्याच्या पाठिंब्याला असतात। मुक्ता सागरला पाठिंबा देते आणि त्याचवेळी तिथे मिहीर असतो। मिहीर म्हणतो की जर तुम्हा दोघांनाही वाटत आहे तिकडे जाऊ मी तर मी नक्कीच जातो, कारण तुम्ही दोघे माझे खूप जवळचे आहात, दादूस आणि वहिनी आहात आणि तुम्ही माझ्याबद्दल खूप चांगला विचार करता। नंतर तिथे सावनी येते आणि त्यांना बघत म्हणते की यांचा काय मेलोड्रामा आहे आणि नंतर सावनी म्हणते की एक मिनिट, मी सगळे ऐकलेले आहे, मी तुझी बहीण आहे आणि इतका मोठा निर्णय तू घेत आहेस आणि तू तुझ्या सख्या बहिणीलाच विचारत नाही, तू मला विचारले पाहिजे की मी काय करू, सिंगापूरला जाऊ की नको। तेव्हा मिहीर तिला सरळ म्हणतो की मी या गोष्टीत तुझं मत घेऊ इच्छित नाही, कारण माझा दादूस आणि माझी वहिनी म्हणजेच माझी बहीण मला काय सांगते हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। तेव्हा मात्र सावनीला खूपच राग आलेला असतो आणि हा मिहीर माझ्यापेक्षा लहान असून आणि मी त्याची सख्खी बहीण असूनही तो मला विचारत नाही आणि तो फक्त मुक्ता आणि सागरला विचारतो, हे पाहून तिला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती तिथून निघून जाते। आणि त्यानंतर आता मिहीरच्या लक्षात आलेलं असतं की सावनी ही मुक्ता आणि सागरच्या संसारामध्ये विष पेरायला आलेली आहे, म्हणून तिला काहीही करून बाजूला करायचं आहे आणि नंतरच सिंगापूरला जायचे असा विचार त्याच्या मनामध्ये येत असतो। नंतर आता मिहीर हा सावनीकडे जातो आणि सावनीला म्हणतो की आता मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे। तेव्हा ती म्हणते की का, आता माझ्याशी तुला का बोलायचं आहे आणि तू माझ्याकडे का आलायस। तेव्हा मिहीर म्हणतो की आता मिहिका माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली आहे, मिहिकाने मला आणि हर्षवर्धनने तुला दगा दिलेला आहे आणि म्हणूनच आपल्या भावा बहिणींची अशी हालत त्या दोघांनी केली आहे, म्हणून मला असं वाटतं की तू इकडे सागरकडे थांबण्यापेक्षा माझ्या घरी यावे, ते तुझे हक्काचे घर आहे, कारण ते तुझ्या भावाचे घर आहे, कारण इथे तुला कधीही कोणी हकलवू शकत नाही, पण इथे तुला हकलवू शकतात, कारण इथे इंद्रा कोळी राहते आणि तू तशी म्हणतेस तशी मुक्ता, हे दोघेही तुला हकलवू शकतात, कारण काय आहे हे त्यांचं घर आहे। जर तू आपल्या घरी राहिलीस तर आपल्या घरी राहिल्यावर तुला कोणीच हकलू शकत नाही, तू हवे तितके दिवस तिथे राहू शकतेस। तेव्हा मग आता मुद्दाम मिहीर तिला घाबरवण्यासाठी म्हणतो की इथलं काहीही सांगता येत नाही, त्यापेक्षा तू माझ्या घरी ये, ते घर तर तुझंच आहे ना आणि ती तुथे तू सुखाने राहशील, तू ना कोणाचं टॉर्चर होईल ना काही, तू आरामात राहशील, सुखाने राहशील, खाणं पिणं बनवशील सगळं काही, नाहीतर आपले मेड तिकडे आहेतच। मग त्यापेक्षा एक काम कर, तू तिथेच राहा ना, नंतर तुला हवं तर तू जॉबचं वगैरे तिकडे काय ते बघू शकतेस। त्याच वेळेला हे सगळं ऐकल्यानंतर सावनी विचार करते की हा मिहीर बरोबर बोलत आहे, तसंही इथे काम करत राहण्यापेक्षा, घरातल्या कामांमध्ये मदत करत राहण्यापेक्षा मी मिहीरकडे राहते, तिथून काय ते इकडे मी लक्ष ठेवेनच। म्हणून आता सावनी ही मिहीर बरोबर जायला तयार झालेली असते। त्यानंतर सावनी आता आदित्यला सांगते की आपण मिहीर मामाकडे राहूया, तिथे आपल्याला व्यवस्थित राहता येईल। तेव्हा मग आता तो म्हणतो की काय झालं हे मम्मा, इथे माझं घर आहे, मी इथेच राहतो ना, आणि तसंही इथे मुक्ता आणि सागर पप्पा मला काहीच बोलत नाहीयेत आणि मला सईसोबत खरंच खूप एन्जॉय करावं असं वाटतंय, म्हणून मी इथेच राहतो ना। तेव्हा मग आता ती म्हणते की हो बेटा, मला तुझं सगळं काही कळतंय, पण काय आहे ना, जर आपल्याला मुक्ताने एके दिवस बाहेर काढलं तर मग आपण काय करायचं, पुन्हा प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण मिहीर मामाकडे जाऊया। मग आता त्यालाही तिचं म्हणणं पटतं आणि म्हणूनच सावनी आदित्यला घेऊन मिहीरच्या घरी जायला निघते आणि ती घरात कोणालाहीच काही कळवत नाही। मुक्ता त्याच वेळेला तिच्या आईकडे नेमकी गेलेली असते। नंतर आता सागर जेव्हा घरी येतो तेव्हा तो म्हणतो की सगळेजण कुठे आहेत, आदित्य आणि सईचा आवाज येत नाही, म्हणून त्याला टेन्शन आलेलं असतं, त्यांच्यासाठी तो काही गिफ्ट घेऊन आलेला असतो। तेव्हा मग आता मुक्ता येते आणि म्हणते की मी आताच आईकडे गेले होते, मगाशीच तर आदित्य इथे होता, बाहेर खेळत होता, आणि आता काय झालं। तेव्हा मग आता सागर हा सगळीकडे बघतो तर कोणीही घरात नसतं। सागर हा मुक्ताला म्हणतो की मुक्ता, हे काय चाललंय तुमचं लक्ष आहे की नाही। तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, अहो माझं लक्षच तर आहे, मी इथेच तर होते मगाशी, काय झालं। तेव्हा सागर आता मुक्तावर चिडतो आणि म्हणतो की तुम्हाला माहीत नाही का ते कुठे गेले आहेत ते। तेव्हा मुक्ता म्हणते की मला कसं माहीत असणार, आताच तर मी होते। तेव्हा सागर म्हणतो की तुमचं लक्ष नाही आहे,
तेव्हा मुक्ताला खूपच वाईट वाटतं आणि मग आता सागर विचार करतो की नेमकं काय झालं असेल. आदित्य आणि सावनी दोघंजण कुठे निघून गेले असतील याचा विचार मात्र मुक्ताच्या बाबतीत आता सागरला येऊ लागलेला असतो. सागर विचार करतो की काय झालं असेल आणि पुन्हा एकदा आदित्य माझं घर सोडून तर नसेल ना निघून गेल्या, असे विविध प्रश्न त्याला पडतात आणि सागरचं ते रूप पाहून मुक्ताला तर धक्काच बसलेला असतो. त्यानंतर आता सागर हा सावनीला फोन करतो आणि म्हणतो की सावनी तू कुठे आहेस. तेव्हा ती म्हणते की अरे सागर, आय एम व्हेरी सॉरी, मी सांगून यायचे विसरले, मी इथे आदित्यला घेऊन आलेली आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की कुठे गेली आहेस तू नेमकी. तेव्हा ती म्हणते की आम्ही मिहीरच्या घरी आलेलो आहोत. तेव्हा सागर तिला म्हणतो की तू वेडी आहेस की काय, जर तुला जायचेच होते तर तू जायचं होतंस ना, माझ्या आदित्यला का घेऊन गेली आहेस तू, आणि त्याची काउन्सिलिंग आहे तर तू त्याला का घेऊन गेलीस, तू जायला नको हवं होतं. तेव्हा ती म्हणते की नको, आदित्य काही माझ्याशिवाय ऐकत नाहीये, मी त्याला म्हणत होते की तू इथे थांबावं तर सागर पप्पाबरोबर, पण तो अजिबात ऐकायला तयार झाला नाही आणि तो माझ्याबरोबर निघून आला, म्हणूनच मला आता काही पर्याय उरला नाही, मी त्याला घेऊन आली आहे. आता सागर खूप चिडतो आणि त्यानंतर मुक्ता ही सागरला समजावण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते की सागर प्लीज काय झाले आहे. तेव्हा सागर सगळ्यांना सांगतो की आदित्य आणि सावनी हे दोघेजणही मिहीरजवळ गेलेले आहेत. आता हे ऐकल्यावर मात्र सगळ्या जणांना धक्का बसतो. सावनी गेली हे बरेच झालेले असते, पण मात्र आदित्य गेला यामुळे इंद्रा आणि बापू सगळ्यांचे चेहरे पडतात आणि सई म्हणते की कधी येणार आहे माझा आदित्य दादा, आणि त्याला टेन्शन आलेलं असतं. सागर चिडलेला असतो, मुक्ता त्याला समजवते पण तो थांबत नाही, तो निघून जातो. तर एकीकडे हर्षवर्धनची जिरवण्यासाठी मिहिका त्याला रिपोर्ट दाखवते आणि म्हणते की हे बघ हर्षवर्धन, माझे रिपोर्ट. त्याच वेळेला तो म्हणतो की काय, हे कसले रिपोर्ट आहेत. तेव्हा ती म्हणते की हे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आहेत आणि ते पॉझिटिव्ह आले आहेत. तेव्हा हर्षवर्धन तिला म्हणतो की हे कसे काय शक्य आहे, मी जर तुला हात पण लावला नाही तर मग हे कसं घडलं. तेव्हा ती म्हणते की हे बाळ तुमचे नाहीये, हे मिहीरचं बाळ आहे. आणि तेव्हा तो म्हणतो की हे कसं काय शक्य झालं. त्याच वेळेला ती म्हणते की आम्ही इतक्या वर्षाच्या रिलेशनमध्ये होतो तर इतकं तर घडू शकतं ना. तेव्हा हर्षवर्धनला टेन्शन येतो. तो म्हणतो की मी आता काय करू, दुसऱ्या कोणाचं पाप माझ्या घरी वाढवू का. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, मी हे मिहीरला सांगते. तेव्हा मग आता हर्षवर्धन म्हणतो की नाही, काहीच गरज नाही मिहीरला सांगण्याची, आणि तो म्हणतो की ठीक आहे तू जा आणि रूममध्ये आराम कर. आता जाता जाता ती विचार करते की आता बस बोंबलत, तू तर माझ्या जवळ पण येऊ शकणार नाही, आता तुझं तोंड मी कायमचं बंदच करून टाकलेलं आहे. हर्षवर्धन विचार करतो की आता मी काय करू, कारण अगोदरच्या सागरच्या पोरालाही मीच सांभाळलं, सावनीमुळे मला त्या पोराला सांभाळावं लागलं होतं. त्या आदित्यची सांभाळणूक केल्यानंतर स्वतःचा पिछा सोडवल्यावरती आता या मिहीरच्या पोराला पण मला या प्रेग्नेन्सीपासूनच सांभाळावं लागेल, आणि तो डोक्याला हात लावून बसतो. तर इथे मिहिका ही रूममध्ये जाता जाता विचार करते की तुला काय वाटलं हर्षवर्धन, सगळे गेम काय फक्त तूच खेळू शकतोस का. नाही, मलाही गेम खेळता येतात, आणि आता या प्रेग्नेन्सीमुळे तुझं तोंड कायमचं मी बंद करून टाकलं आहे, आणि मिहीरचं बाळ पोटात आहे सांगून हर्षवर्धनला तिने कायमचंच स्वतःपासून लांब ठेवलेलं असतं. हर्षवर्धन मात्र खूपच टेन्शनमध्ये असतो. तो म्हणतो की काही करून मला याचा बंदोबस्त करावाच लागेल, या मिहिकाला तर मला काही करता येणार नाही, आणि जर ही मिहिका मीडियामध्ये गेली तर उगीचच आमच्या रिलेशनला खराबी येईल आणि माझं नाव हे कॉर्पोरेट लेवलमध्ये खराब होईल, म्हणून मला आता सध्या तरी तोंड बंद ठेवणंच गरजेचं आहे, आणि या मुलाला माझं मूल म्हणूनच मला वाढवावं लागणार आहे, आणि त्यामुळे तो आता खूप टेन्शनमध्ये असतो. तर इथे सागर ऑफिसमध्ये गेल्यावर तिथे मिहीर त्याला भेटतो, आणि नंतर मिहीरला सागर म्हणतो की तुला काय गरज होती सावनीला इथून घेऊन जायची. त्याच वेळेला आता तो म्हणतो की अरे दादूस, मी सांगतोय ना, ती तुझ्या आणि बहिणीमध्ये गैरसमज निर्माण करते, त्या सावनीमुळे तुम्हा दोघांनाही खूप प्रॉब्लेम आले आहेत. अरे तुला सावनीला आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करावी लागली. आता आदित्याला समजलं पाहिजे की मुक्ता आणि तुझं नातं हे नवरा बायकोचं आहे, आणि या सगळ्यामध्ये जर आदित्य असं समजत असेल आणि तो असं समजत राहिला की तू आणि सावनी एकत्र आहेत तर मात्र तुझ्या आणि बहिणीच्या संसारामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम येतील. म्हणूनच मी त्या सावनीला माझ्या घरी घेऊन गेलो, पण काळजी करू नको, लवकरच आदित्य तुझ्याकडे येईल. हे ऐकल्यावर आता सागरला दिलासा मिळतो. सागर मिहीरला सांगतो की मी मुक्तावर खूपच चिडलो आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की याच्यात तिची काहीच चूक नव्हती, ती माधवी मावशीच्या घरी गेली होती आणि तेवढ्यातच मी सावनीला घरी घेऊन गेलो, आणि सावनी पण घरी कोणाला काहीच बोलली नाही, आणि तिची ही चूक होती, पण मुक्ता मोठ्या मनाने सावनीला घरी घेऊन गेली आणि तू तिलाच का ओरडला.
सागरला त्याची चूक समजते तेव्हा तो मुक्ताजवळ जातो आणि तो विचार करतो की आता मला काहीतरी केलं पाहिजे. मुक्ता माझ्यावर खूप चिडलेल्या असणार, उगीचच विनाकारण मी त्यांना बोललो. म्हणूनच सागर आता विचार करतो की मी जाता जाता मुक्ताच्या आवडीचं फेवरेट आईस्क्रीम त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी गजरा घेऊन जातो आणि मग त्यांचा राग शांत होईल. म्हणूनच आता सागर येतो आणि मुक्ताला आईस्क्रीम देतो आणि म्हणतो की मला माफ करा, मी उगीचच तुमच्यावर चिडलो आणि ओरडलो. खरं तर मिहीर हा सावनीला घेऊन गेलाय, यात तुमची काहीच चूक नव्हती. तेव्हा मग आता मुक्ता ही लांबूनच हे सगळे बघत असते. सागर म्हणतो की प्लीज असं करू नका ना. तो फ्रेश होऊन पुन्हा मुक्ताजवळ येतो आणि तिची हात जोडून माफी मागू लागतो आणि त्याच वेळेला किचनमध्ये मुक्ता असते. सागर म्हणतो की प्लीज मुक्ता माझं ऐकून घ्या ना, आय एम सॉरी. तेव्हा तो मुक्ताला गजरा देतो आणि म्हणतो की प्लीज हे आईस्क्रीम तरी खाऊन घ्या, मी वाटलंच तर उठाबशा काढतो, कान पकडतो. असं म्हणून आता तो तिची माफी मागायला लागतो आणि नंतर तो मुक्ताला आईस्क्रीम भरवतो आणि त्याच वेळेला आता मुक्ताचा राग हा आईस्क्रीमसारखा वितळून जातो आणि मुक्ता आता सागरकडे पाहतच राहिलेली असते आणि सागर आता तिला हाताला धरून रूममध्ये घेऊन जातो आणि तिला म्हणतो की मी तुमच्याशी जे काही आहे ते सगळं रूममध्ये बोलेन. अशा प्रकारे आता सावनी बाजूला झाल्यामुळे मुक्ता आणि सागर यांचं नातं आता पुन्हा भरायला लागलेलं असतं. तर एकीकडे हर्षवर्धनची पूर्णपणे मिहिकाने वाट लावलेली असते. आता या सगळ्यामध्येच हर्षवर्धनची पुढे मिहिका कशी वाट लावणार आणि सावनीला कायमचं मुक्ता आणि सागर मिळून कोळींच्या घरातून कशा प्रकारे हद्दपार करून कायमचे आदित्याला घरी आणणार हे पाहणे रंजकतेचे ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.